गुंडाविरोधी पथकाने कत्तलीसाठी जाणारी 4 जनावरे सोडवली. 6 आरोपींवर गुन्हा दाखल. बातमी नाशिक येथून. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक विक्री होऊ नये यासाठी शहर पोलिसांना आदेश दिले होते. त्यानुसार किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे आणि संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने कारवाई केली आहे. दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पहाटे 5 वाजता गुंडाविरोधी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार द्वारका बागवानपुरा परिसरात अशोक लेलँड कंपनीच्या दोस्त गाडी क्रमांक MH15 GV 9958 या वाहनातून 4 गोवंश जातीची जिवंत जनावरे मिळून आली. वाहन चालक शेहबाज मुख्तार शेख वय 36 वर्ष याच्या ताब्यातून जनावरे व 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर जनावरे साहिल अकिल कुरेशीच्या गोठ्यातून आणून नड्डा अल्ताफ चौधरी, सालेम अल्ताफ चौधरी आणि शाहनवाज फारुख चौधरी यांच्या दुकानात कत्तलीसाठी नेली जात होती. वाहन मालक अब्बू मुदत्सर यांच्यासह एकूण 6 आरोपींविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाणे येथे प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली. वृत्तसंकलन रफिक सय्यद.